आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कशाला थांबवतेस तिला? मला कुणीतरी सांगाल का की नक्की काय झालंय? गणपतीचा प्रसाद बनवत होते ना मंजू वहिनी, तो तिच्या हातून सांडला. म्हणून मम्मी कावलत तिच्यावर. काय? या अवस्थेत तुम्ही वाघमाऱ्यांना किचन मध्ये काम करायला लावलं? हा? वाघमारे, आणि तुम्ही पण कशाला किचन मध्ये? वाघमारे, आओ काहीतरी बोला. वाघमारे, एक तर तुम्हाला व्यवस्थित चालता बी येत नाही अजून. वाघमारे थांबा. वाघमारे थांबा. मी तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही. कुठल्या हक्क? 6 महिने राहिलेत फक्त. तडजोड करून राहण्यापेक्षा इथून निघून जाते आत्ताच. ते काय बी असू दे, पण मी आता तुम्हाला कुठंच जाऊ देणार नाही. कुठल्या नात्यानं? हे बघ, ना मी तुझी बायको आहे, ना तू माझा नवरा आहेस. मग कुठल्या नात्यानं अडवतोयस तू मला सत्या? मैत्रीच्या नात्यानं. वाघमारे, मला माहित आहे मला माझ्यासारख्या मित्राची काहीच गरज नाही, पण तुम्ही माझ्यासाठी जे केलंय ना, त्याचा आभार मी शब्दात नाही मांडू शकत. अहो, तुम्ही माझ्या देवाचा म्हणजे तात्या साहेबांचा जीव वाचवलाय. आता तुमची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे बघा. त्यामुळं मी तुम्हाला अशा अवस्थेत
कुठेच जाऊ देणार नाही. एक मित्र म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज वाघमारे नका जाऊ. आणि आज जर तुम्ही माझी मैत्री स्वीकारली नाही ना, स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मंजू, एकदा का नात्याला तडा गेला ना, पुन्हा ते नातं आयुष्यभर जुळत नाही. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. हे बघ, प्रत्येक नात्यात ना रुसवा, फुगवा, राग, मतभेद हे असतातच. पण नातं हे पावसासारखं असावं, मनसोक्त कोसळून आभाळ रिकामं होतं तसं. व्यक्त होऊन मन मोकळं करावं. हे बघ, तुम्हा दोघांना नवरा बायको म्हणून एकत्र राहायचं नाही, मान्य आहे. पण आता जगातलं सगळ्यात मोलाचं नातं तुमच्यात तयार होतंय. ते नातं म्हणजे मैत्रीचं. तेव्हा ते नातं तयार होण्याआधीच असं तोडून पुढे जाऊ नकोस. वाघमारे